संकल्पना आहे ती शेतकऱ्यांसाठीच आपण हे करत आहे. म्हणजे शेतकरी हा कलाकार आहे. ते कलाकार कसं ते पूर्वीपासून करतच होता. मी समजा आपला हरभरा असेल, हरभरा काय करायचे, आपल्या ग्रामीण भागातल्या महिला त्या खुडायच्या आणि नंतर त्या 1-2 महिन्यांनी त्याची गरम पाण्यात टाकून त्याची भाजी करता यायची. म्हणजे ही पूर्वीपासून संकल्पना आहे, फक्त ही काही लोकांच्यापासून थोडीशी बाजूला राहिलेली आहे. मग ह्यातलं आमचा हेतूच तो उद्देश होता की शेतकरी हा खरं तर कलाकार आहे, आर्टिझन आहे, की शेतकऱ्यांना काहीतरी शासनाने उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी ह्या क्लस्टरची आपण रचना, त्याच्यात आपण सहभाग घेऊन आता हे सगळं सुरू केलेलं आहे. मग साधारणपणे आपल्या 25 गावात आपले 405 आर्टिझन आहेत शेतकरी. त्यांच्यामार्फत आपण काही ठिकाणी असे ग्रुप तयार केले आहेत. मग त्या गावात वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत. मग त्या बाहेर दुधी भोपळा असेल, मेथी असेल, कोथिंबीर असेल, पालक असेल, मग त्या ग्रुपनुसार त्यांनी तो सुकवायचा, वाळवायचा, तिथं पॅक करून ठेवायचा. नंतर आपली गाडी जाते ह्या ठिकाणावर, तिथनं ती कलेक्ट करते ह्या ठिकाणी आणि त्यांनी ती म्हणते तर 60-70% प्रोसेस करायची. मी तो वाळवायचा आहे, पूर्ण नाही वाळवायचा, 60-70%पर्यंतच ती फक्त प्रोसेस करायची. इथं आल्यानंतर मग लॅब, आपली लॅब इथं, लॅबमध्ये त्याचं मॉइश्चर वगैरे सगळं टेस्ट होतं. नंतर हार्डनेसपणा वगैरे इथं सगळं देऊन बनवलं वगैरे पावडर होती ते आपलं ते फिनिश हे सगळं पावडर बनवलेलं आणि हे सगळं रॉ मटेरियल कच्च्या स्वरूपात आलेलं आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचा साधारणतः 30-35 प्रकारचा आपण भाजीपाल्यावरती इथं या ठिकाणी प्रोसेस करतो. मग त्याबरोबर असा सगळा भाजीपाला येतो. लसूण असेल, गवती चहा असेल, तुमचं मेथी असेल, कढीपत्ता असेल, हे ओनियन आहे, कांदा आहे, ते आपलं मोरिंगाचे सीड आहे. मग त्याचं सुद्धा सगळं ते हे दुधी भोपळा आपला, म्हणजे मोरिंगा पावडर, मोरिंगाचे ये इंस्टेंट अभी अभी अब आप बैठे थे, सर ने बताया था सिल्क अच्छा, के बारे में। हाँ हाँ, ये वो वही यही है है क्या? जी। वो सिलिकॉन होती है थोड़ा लाइट ग्रीन कलर में, है ना? येलोइश, हाँ, येलोइश होती, ऐसे कलर में रहती है वो। हम्म। उसको जब ड्राई करते हैं तो ऐसा कलर होता है उसका बचा हुआ। तो ये इनको चाहिए कुछ पर्पस के लिए,